नववर्षाचा हर्ष नवा, शब्दांचा हा सोहळा छान, प्रीतीचे रंग सप्तरंग साहित्याचे, वाढविते मराठीचा मान. आवाजाची जादू आणि शब्दांचा हा मेळा, साजरा करूया आनंदाने गुढीपाडव्याचा हा सोहळा, गुढीपाडव्याचा हा सोहळा. नमस्कार, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा. मी प्रीती काटोडे जडाळ, आपल्या प्रीतीचे रंग सप्तरंग साहित्याचे या चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. पहिला मंत्र आहे आपला ब्रह्मध्वज, गुढीपूजनाचा मंत्र. आजच्या या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या घरासमोर विजयाची गुढी उभारतो. या ब्रह्मध्वजाला वंदन करताना आपण म्हणतो मंत्र: ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वभीष्ट फलप्रद, प्राप्तेस्मिन् नवत्सरे नित्य मृदुगृहे मंगलम कुरु. या मंत्राचा मराठीत अर्थ: हे ब्रह्मध्वजा, तुला माझा नमस्कार असो. तू आम्हा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा आहेस. या नवीन वर्षामध्ये माझ्या घरात आणि आपल्या सर्वांच्या जीवनात सदैव मंगल आणि शुभ कार्य घडू दे. आपला दुसरा मंत्र आहे कडुलिंबाचा प्रसाद घेण्याचा मंत्र, ज्याला आपण म्हणतो आरोग्य संकल्प. गुढीपाडव्याला आपण कडुलिंबाचा प्रसाद घेतो, जो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. हा प्रसाद ग्रहण करतानाचा हा मंत्र: शतायुर्वर्ज देहाय सर्व संपत्कराय च सर्वरिष्ट विनाशाय निंबकम दलभक्षणम. या मंत्राचा मराठीत अर्थ: 100 वर्षाचे आयुष्य आणि वर्जासारखी मजबूत शरीर प्राप्त व्हावे, सर्व प्रकारच्या समृद्धीची प्राप्ती व्हावी आणि सर्व संकटांचा नाश व्हावा, या भावनेने मी हा कडुलिंबाचा प्रसाद ग्रहण करत आहे. तिसरा मंत्र आहे आपला नवसंकल्प आणि विश्वकल्याण मंत्र. केवळ स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा संकल्प करूया. सर्वे भुवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. या मंत्राचा मराठीत अर्थ: या जगातील सर्वजण सुखी होत, सर्वजण निरोगी राहो, सर्वांचे कल्याण हो आणि कोणाच्याही वाट्याला कधीही दुःख येऊ नये. शब्दांच्या या सोहळ्यात आणि आवाजाच्या जादूने सजलेला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पाहत रहा प्रीतीचे रंग सप्तरंग साहित्याचे. धन्यवाद.